ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये आता चांगलाच आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। लोहा मतदारसंघातून आता हाके यांच्याकडून भोकर विधानसभेत तोडपाणी करण्यात आली असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला होता। अमोल मिटकरी यांच्या या आरोपाला आता हाके यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले। उमेदवारी मागे घेतल्यानंतर मानसाबरोबर कधीही मॅनेजमेंट होऊ शकतं असा सवाल हाके यांनी उपस्थित केलेला आहे। अमोल मिटकरी एकेकडे म्हणतात माझी औकात नाही, आम्ही दुसरीकडे म्हणतात की मी उमेदवार मॅनेज करतो। अजित पवार तुमचा माणूस बावचळला आहे। अजित पवार तुम्ही ओबीसींच्या मुलांना वसतिगृह का देत नाहीत? अजित पवार यांनी माझ्या पाठीमागे पलटण लावलेली आहे। अमोल मिटकरींचा स्क्रू ढिल्ला झाला आहे असा घणाघात यावेळी लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालतात। अजित पवार यांना आता पंख फुटले आहेत। भारतातील 80% दारूचं उत्पन्न महाराष्ट्रात होतं। महाराष्ट्रात होणारच दारूचं उत्पन्न सुनील तटकरे यांच्या पक्षाचे कारखाने आणि भांडवलदार मंडळी करतात। मी एका वाटीत तोडपाणी करत असेल पण अजित पवार हे समुद्रात तोडपाणी करतात असा टोलाही हाके यांनी लगावलाय।